आजच्या या गोळ समारंभाचे अध्यक्ष आपल्या गावचे प्रथम नागरिक, व्यासपीठावर उपस्थित सर्व विद्यमान व माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे पदाधिकारी, तंटामुक्ती समितीचे आजी माजी सर्व पदाधिकारी, माजी सहकारी शिवसाहेब साहेब, दीप अधिकारी इब्राहिम शेख आणि इतर सर्व स्टाफ, गावातील सर्व वरिष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक आणि जमलेले उपस्थित मित्रांनो आणि ग्रामसेवक संघाच्या सदस्यांनो, खरोखरच मी आज तुमच्या गावासाठी सोडण्याचा दिवस आहे. तुमच्या गावाचं सर्वांचं गाव असेल तर मी प्रथमतः अभिनंदन करतो की आपण या चांगल्या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे. ग्रामसेवक हे आपल्या ठिकाणी, आपल्या गावाच्या ठिकाणी कार्यरत होतच ऑलरेडी, प्रत्येक गावाला कार्यरत आहे. परंतु फक्त पोलीस स्टेशनचा रेकॉर्ड करतो किंवा तुमच्या पोलीस मंडळाचा रेकॉर्ड करतो कागदावर. आज खऱ्या अर्थाने ग्रामसेवक तुमच्या गावात कार्यरत झालं आहे आणि ही काळाची गरज आहे. आपण सर्वजण आज संज्ञान झालो, विज्ञान आहोत, सर्वजण पेपर वाचतो, टीव्ही बघतो. देशामध्ये जगामध्ये काय चाललंय हे आपण सगळं उघडून पाहत आहोत. दररोज फोटो मोबाईलला काय बातम्या दिसतात, टीव्ही बघितली, सकाळ संध्याकाळची काय न्यूज असते. आज सगळ्यांनी न्यूज बघा, पाकिस्तानाला बॉम्ब स्फोट, दिल्लीमध्ये बॉम्ब स्फोट, सर्व काय चाललंय हे आपण बघत आहोत. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक असणं ही आता काळाची गरज झालेली आहे. तुमच्या प्रदेशाला कोणीही कितीही पोलीस पाठवले होणार नाही हे आपण उघडपणे पाहतोय. बघा, दिल्लीमध्ये किती पोलीस असतात, मुंबईमध्ये किती असतात, हैदराबादला किती असतात, हजारांच्या संख्येने पोलीस कर्मचारी आहेत आमचे त्या ठिकाणी. पण तरीही लोकसंख्या वाढ सगळ्यात महत्वाचा म्हणजे सांगायचा उद्देश. या पाठीमागे सर्व काही घडलं असेल तर लोकसंख्या वाढ. आपण आता स्पर्धेमध्ये आहोत की चीनलाही आपण जर 11 महिन्याची जनगणना होऊन त्यामध्ये आपली भारत देशाची अशी तयारी आहे की आपण चीनलाही मागे टाकू. त्यामध्ये खरं तर या बाबतीवर सगळ्यांना कळत आहे, पण ओळख कोणालाच नाहीये. सर्व सामाजिक संघटना, पदाधिकारी सगळ्यांना करत आहे, परंतु कोणीही आपल्या त्या मदतीसाठी अजून पावलं उचलत नाही. जसे चीनने उचलले, जी सध्या काळाची गरज आहे. चीन या देशाने बघा, चीन 1 नंबरवर आहे सध्या लोकसंख्या जगाच्या पातळीवर. परंतु त्यांनी असं काही बंधन लावलं की जनतेला एकच मुलगा होईल, दुसरा मुलगा होणार नाही. दुसरा मुलगा झाला तर त्यांना शिक्षा आणि त्यांना सर्व आकारला जातात. स्वतंत्र शिक्षा होते. त्यामुळे चीन आता मागे पडत चाललाय आणि आपण टेरिसमध्ये पुढे आहोत. आणि आपल्या देशामध्ये सर्व समस्यांचा पुढे हे बघितला तर आपल्या सर्वांचं उत्तर एकच मिळतं की लोकसंख्या वाढ, जी आपल्याकडे थांबत नाही. म्हणून आता या कार्यक्रमामध्ये मी सगळ्या विषयावर बोलू शकतो की फक्त आपण ग्रामसेवक नाही, आता विषय चाललाय ग्रामसेवक की तुम्ही हा दिवस आज चांगला निवडला आणि आपल्या गावाचं संरक्षण स्वतःच करण्याचा निर्णय घेतला. ही काळाची गरज या अर्थाने आहे की आपण फक्त जग पातळीवर, देश पातळीवर नाही तर आपल्या महाराष्ट्र पातळीवर सुद्धा विचार केला. परवाच परभणीला कसा दरोडा पडला, काही प्रकार चालले सर्व. त्यामुळे मी तुमच्या ग्रामसेवक सदस्यांना पुन्हा शुभेच्छा देतो की आपण चांगला वेळा या गावाच्या संरक्षणाचा विसरलाय. गावकऱ्यांचा अभिमान सार्थ ठरेल या दिशेने आपण प्रयत्न करायचे. गावकऱ्यांचा जो तुमच्यावर विश्वास टाकलाय, आम्ही सुद्धा जो तुमच्या कड्यामध्ये जे आहे पोलीस खात्याचा आय कार्ड आहे, जे तुमचे ओळखपत्र आहे त्या ओळखपत्राचा चांगला वापर करा. तुमच्या युनिफॉर्मचा सुद्धा चांगला वापर करा आणि नोकरीचं नाव उठवून कसं होईल याच्या दृष्टीने आपण वाटचाल करायची आहे. त्यासाठी तुम्हाला प्रथमतः सर्व ग्रामसेवकांच्या सदस्यांना शुभेच्छा देतो की आपण आजपासूनच आपल्या कार्याला, चांगल्या कार्याला सुरुवात करायची आहे. गावामध्ये व्यवस्थित दररोजरी नाही म्हणत तरी अमावस्या, पौर्णिमा ज्यावेळेला विशेषतः सूर्याची संधी असते त्यांना तो दिवस आवडतो. अमावस्येचा, पौर्णिमेचा सुरुवात करण्यासाठी त्यानंतर तरी आपण 4 दिवसाचा 4 दिवस परिवारांचा आदोष, आधीचा आदोष, नंतर आपण गावामध्ये गावाच्या आपल्या मोठ्या बाहेर रस्त्यावरती पेट्रोल करावी आणि आपलं गाव सुरक्षित ठेवावं अशी तुमच्याकडून अपेक्षा करतो. तसंच शासनातील ज्या विविध योजना आहेत तुमचं गाव खरोखर भाग्यवान आहे आणि खरोखर चांगलं गाव आहे. आपण त्या गावाला आपण म्हणजे जी घटना झाली त्यावर आपल्याला आता अजून मला वाटतं की आपलं गाव बदनाम झालेलं आहे. ठीक आहे, बदनाम झाला असेल त्यावेळेला, पण आता तुम्ही ते सगळं पुसून काढलेलं आहे आणि आपण एका नवीन व्यवस्थेच्या दिशेने आपण वाटचाल करीत आहोत. आणि यावर्षी तुमचं जर सहकार्य 100% राहिलं
आणि 100% तुम्ही चांगली वाटचाल केली तर मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही तुमचं नाव असेल. या दृष्टीने आता आपण पूर्णपणे तात्पुरती आमच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि वाटचाल करायला पाहिजे. तुमच्या गैरसमज तंटे आता जुन्नर कसं गाव आहे तुमच्या परिसरातलं गाव आहे, तुमच्या जवळचं गाव आहे, तुम्हाला माहिती आहे जुन्नरचा इतिहास काय आहे. त्याप्रमाणे आपण स्वतःच आपल्या गावाला इनाम घेतलं की आपण गाव आपलं गाव काळेगाव लागलेलं आहे, कलंक लागलेलं आहे असं आपण मनात न ठेवता ते संपलेलं आहे. खेळ संपले, सर्व संपलेलं आहे. आता त्याच्या आठवणी असतील तेव्हा सोडून द्या. आपण नवीन विषय वाटचाल करायची आहे आणि जुन्नरच्या ठिकाणी तुमचा नंबर कसा लागेल त्यासाठी गावातले जे ओरिजिनल तंटे असतील ते सर्व आपण आसामध्ये बसून मिळवले पाहिजे. जे जे तंटे शिल्लक राहिले असतील जुन्नरने काय केलं त्यांनी काही रोगडकर असं राहिलं त्यांनी सुद्धा हेच केलं की गावातले सर्व तंटे जे जे पिवाणी मोसंबी फौजारी जे जे तंटे होते ते सर्व तुम्हाला मिळवता येतात. छोटे मुलं असेल तर आमच्याकडे जे जे इन्स्टर आहेत ते सर्व आमच्याकडे आमच्या स्तरावर मिळत येतात. कोर्टावरच्या प्रकरण जर असेल तर कोर्टावर तुम्हाला तुमच्या नगरकडून मिळत येतात. त्यांच्यामुक्त अध्यक्ष आणि पोलीस मंडळांनी या बाबतीत विशेष परिश्रम घ्यायचे आणि गावचे मोठे आपण तुम्ही सुद्धा गुरुजन वर्ग आहात. आपण ज्ञानाचं मंडळ आपल्याकडे जे आहे ते गावकऱ्यांसाठी उभं करायचं त्यांच्यामध्ये संपूर्ण आहे परिपत्र महाराष्ट्र शासनाने तो आपण सर्वांना वाचून दाखवून समजून सांगायचे. आपण सुद्धा सदस्य आहात हे आपण विसरू नये. ग्रामसेवक तुमचे ग्रामविकास अधिकारी